नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं विदर्भ आयएसच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. बघा, आज आपण विज्ञान या विषयातला एक महत्त्वाचा भाग घेणार आहे. बघा, मानवी शरीरशास्त्रात दरवेळेस वेगवेगळ्या टॉपिक्सवरनं प्रश्न विचारले जातात, पण काही टॉपिक मात्र पेटेंट असतात की ज्यावरती प्रश्न विचारला जाणार आहेतच. हे कन्फर्म असतं की या टॉपिक्सवरती प्रश्न विचारला जाणारच आहे. त्यामधून एक टॉपिक म्हणजे काय? ह्यूमन आय, मानवी डोळा. तर त्याबद्दल आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे आणि इथे आपण अगदी सविस्तर घेणार आहे की म्हणजे जितकं विचारलं जातं तितकंच. म्हणजे या लेक्चर नंतर तुम्हाला अगदी काहीतरी सेपरेट वाचायची अजिबात गरज पडणार नाही. कशाला धरून? ह्यूमन आय म्हणजेच मानवी डोळ्याला घेऊन. या लेक्चरमध्ये जे मी तुम्हाला सांगते तितक्याच गोष्टीवरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. बघा, सगळ्यात पहिले आपण काय घेऊया की ह्यूमन आय म्हणजेच मानवी डोळ्याचं कार्य काय, कसं त्याचं काय महत्व आहे. तर डोळा हा दृष्टी देणारा प्रमुख संवेदनांग आहे. म्हणजे काय होतं, ह्यूमन आय जो आहे हा काय देतो? आपल्याला दृष्टी देतो. जे आपण पाहतो, जे आपल्याला आज दृष्टीस येत आहे ते कशामुळे होत आहे? कोणाचं फंक्शन आहे? ह्यूमन आयचं फंक्शन आहे. प्रकाश ग्रहण करून तो मस्तिष्काकडे संदेश पाठवतो. बघा, कुठलीही गोष्ट, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. जसं तुम्ही रिफ्लेक्स ॲक्शन नावाचे रिॲक्शन सुद्धा ऐकली असेल. आपण जेव्हा कुठल्या वस्तूला टच करतो, जर गरम किंवा थंडी असेल ते आपल्याला कसं फील होतं? तर आपल्या नर्व्सद्वारे जेव्हा आपण त्याला टच करतो एक सिग्नल आपल्या ब्रेनकडे जात असतो. त्यांनी आपल्याला कळतं की ही वस्तू गरम आहे, थंडी आहे, कसं आहे, काय त्याचं पेनफुल आपल्याला होत आहे, आपल्याला थंड लागतंय, त्रास होत आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कोण सांगतं? आपल्या ब्रेन्सकडून सांगतं. मग जेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या ब्रेनद्वारे कंट्रोल होत आहे तेव्हा इमेज कशी मात्र ब्रेनद्वारे कंट्रोल नाही होणार? 100% होणार. काय करतं माहिती आहे का? डोळा काय करतो? प्रकाश ग्रहण करतो आणि याचं जे सिग्नल आहे तो कोणाला पाठवतो? ब्रेनला पाठवतो आणि मग आपल्याला ती इमेज दिसत असते. आता किती मायन्यूट फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये ही गोष्ट होत असावी की आपल्याला लगेच ती इमेज आपल्या डोळ्यांद्वारे बनत आहे. बघा, ब्रेनला काय म्हणतो आपण माहिती आहे का? कंट्रोल युनिट ऑफ अवर बॉडी. तो काय करतो? कंट्रोल सिस्टीम आहे ती एक. पूर्ण बॉडीला कोण कंट्रोल करतं? ब्रेन कंट्रोल करतं. कारण की आपण काय पाहत आहे, काय ऐकत आहे, कुठली ॲक्शन करतोय, हे सगळं आपल्याला कोण सांगतं? ब्रेन सांगतं. बघा, पुढची गोष्ट काय आहे? मेंदू त्या संवेदांचे विश्लेषण करून प्रतिमा ओळखतो. मानवी डोळ्याचा व्यास साधारण 2.5 सेंटीमीटर इतका असतो. आता काय करतो ब्रेन? जसं ब्रेनला सिग्नल जाईल, ब्रेन काय करेल की एक इमेज तयार करेल आणि ती इमेज तो आपल्याला दाखवत असतो. याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की मानवी डोळ्याचा व्यास किती असतो? मात्र व्यास म्हणजे काय की एरिया किती कव्हर करतो. तर तो एरिया किती मात्र त्यांनी कव्हर करत असावा? तर 2.5 सेंटीमीटर. अशा गोष्टी, असे आकडेवारी आपल्याला लक्षात ठेवायची, कारण की कुठे कुठला आकडा विचारला जाईल हे आपण नाही जाणून घेऊ शकत. तर बघा, साधारणपणे त्याचा व्यास किती आहे मित्रांनो? 2.5 सेंटीमीटर इतका आहे. आता ही झाली की डोळ्याद्वारे कशी इमेज तयार होते, तर त्याची किती, तो पोझिशन काय आहे त्याची, हे सगळं आपल्याला माहिती पडलंय. पुढे आपण जाऊयात. बघा, आता तुम्हाला एक इमेज दिसत असेल इथे. त्या इमेज मध्ये तुम्हाला दिसतं हे काय आहे? आयब्रोज आहे. आयब्रोजच्या खाली आपल्याला काय दिसतं? आयलिड, मग प्यूपिल, स्क्लेरा आणि आयरिस असं काहीसं आपलं स्ट्रक्चर असतं. लक्षात घेताना EPSI, EPSI. आता EPF वरून मी याला लक्षात ठेवलं होतं, F ला काढून मी SI असं लक्षात ठेवलं होतं. कशी तुम्ही याची एक काय म्हणतो आपण त्याला, सिंक्रोनायझेशन कसं लक्षात ठेवणार? आयलिड, प्यूपिल, स्क्लेरा आणि आयरिस असं जर का तुम्ही आउटर वेनी पाहिलं तर तुम्हाला काहीसं असं आपल्या आईचं स्ट्रक्चर दिसतं. पण कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर जर का आपल्याला पाहायचं असेल तर ते कसं दिसतं? हे अशा प्रकारे काहीतरी दिसतं. तर कसं कसं आहे बघा, मी तुम्हाला आधी वाचून दाखवते आणि काही महत्त्वाचे ज्या पॉईंट्स आहे इथे, जे महत्त्वाचे मसल्स आहेत किंवा महत्त्वाचे जे पार्ट्स आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती देते. सगळ्यात पूर्वी काय येतं तर बघा, सिलियरी मसल्स आहेत इथे. मग कॉर्निया, आयरिस, लेन्स खूप महत्त्वाचे बरं का. मग ॲक्वस ह्युमर, ॲक्वस ह्युमर बद्दल पण मी तुम्हाला सगळं सांगणार, फक्त ऐकून घ्या पुढे पुढे काय येतं. मग स्क्लेरा, मग रेक्टस मसल्स, मग लॅटरल रेक्टस मसल्स, रेटिना, कोरॉइड, मॅक्युला आणि ऑप्टिक नर्व आणि विट्रस ह्युमर. बघा, या इमेजवरून काय लक्षात येते? ह्युमर म्हणजेच असलेलं काय, मध्ये असलेलं द्रव्य जे आहे ते कोणते दोन आहेत? पहिलं तर आहे ॲक्वस ह्युमर आणि दुसरं आहे विट्रस ह्युमर. बघा, ह्युमर वरून लक्षात AQ
आणि VI किंवा AV असं मी त्याला लक्षात ठेवलं होतं. लक्षात ठेवायचं कसं? AV ह्युमस कुठकुठल्या लिक्विडिफाईड फॉर्म कोणकोणते आहेत? ॲक्वस आणि विट्रस म्हणजे AV. म्हणजे इथे तुम्ही लोक क्लिअर झाले. मग महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची काय? मसल्स. मसल्स तुम्हाला विचारायचे चान्सेस आहेत. काय आहे? लॅटरल रेक्टस मसल, मीडियल रेक्टस मसल आणि सिलियरी मसल. बघा, लॅटरल, मीडियल आणि सिलियरी. बघा किती प्रकारचे मसल्स आहेत? 3. कुठकुठले? लॅटरल रेक्टस मसल, मीडियल रेक्टस मसल आणि सिलियरी मसल्स. इथे आपल्याला 2 गोष्टी लक्षात झाले की कुठकुठले? ॲक्वस ह्युमर आणि विट्रस ह्युमर. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि 3 टाईपच्या मसल्स तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या. नंतरची गोष्ट काय? ही असलेली ऑप्टिक नर्व. एक अशी नर्व जी आपल्या डोळ्यांकडून आय पासनं तर ब्रेन पर्यंत सिग्नल प्रोव्हाइड करते. कशासाठी? तर एक की इमेज फॉर्म करायसाठी. जी आपल्याला इमेज समोरची दिसत असते ती केव्हा दिसते? जेव्हा ही ऑप्टिक नर्व ब्रेनला काय पाठवते? सिग्नल पाठवते की आपल्याला ही इमेज बनवायची आहे. बरोबर आहे का? बघा इतकं तुम्हाला लक्षात आलं असेल. बघा याच्यानंतर आपण डोळ्यांचे काही मुख्य भाग लक्षात घेऊया. सगळ्यात पहिला भाग कुठला आहे? कॉर्निया. कॉर्निया काय करते? तर पारदर्शक भाग आहे जो प्रकाश आत घेतो. या भागाद्वारे प्रकाश जो आहे तो आतमध्ये येत असतो. बघा आपण इमेज सुद्धा पाहूया. बघा काय दिसतंय तुम्हाला? हे वरती आहे, ही लेयर काय आहे? कॉर्नियाची. इथून काय होतं? कॉर्नियापासनं प्रकाश आतमध्ये येतो. बरोबर आहे का? प्रकाश काय करतो? आतमध्ये, म्हणजे उजेड आतमध्ये येतो. इथून आतमध्ये आल्यावरती काय होतं आपण ते पुढे पाहूयात. मग आयरिस, डोळ्यांचा रंगीत भाग. डोळ्यांचा रंगीत भाग बघा, हा रंगीत भाग बऱ्याचपैकी वेगवेगळा असतो. कोणाचे घारशे डोळे असतात, कोणाचे काळसर डोळे असतात. हे सगळं हेरिडिटीचा पार्ट असतो. पण जो आपल्या डोळ्याचा रंगीत भाग असतो त्याला आपण आयरिस असे म्हणतो. बघा नंतर बुबुळ, प्युपिल, प्रकाश प्रवेश करण्याचे छिद्र. म्हणजे ज्या छिद्रातून प्रकाश आतमध्ये येतो त्याला काय म्हणतात? प्युपिल म्हणतात. बघा कुठे गेला तुमचा प्युपिल? यात मेन्शन नाही, नेक्स्ट याच्यात मेन्शन असेल. इथे तरी तुम्हाला दिलेला आहे प्युपिल. आयरिस हा बघा, हा रंगीत भाग हा झालेला आहे प्युपिल. हा रंगीत भाग कुठला आहे? आयरिस. ही झाली आयलिड वरची. स्क्लेरा काय झालं? इथे कॉर्निया इथे मेन्शन केलेला आहे की इथनं प्रवेश आतमध्ये येतो, प्रकाश आतमध्ये येतो आणि इथे काय होतो? हा आहे रंगीत भाग. आणि मधला ज्याला आपण बुबुळ म्हणतो तो काय करतो? प्रकाश आतमध्ये घेण्याचे एक छिद्र आहे ते. त्याच्यानंतर आपल्याला काय दिसतं? लेन्स दिसतं. बघा लेन्स काय करत असावं? बघा लेन्सचं काम काय आहे की प्रकाश रेटिनावर केंद्रित करतो. म्हणजे जो प्रकाश येतो तो कशावरती तो टाकत असतो? रेटिनावरती त्याची इमेज तो बनवत असतो. बघा ती इमेज कशी बनेल? बघा हा काय आहे? स्क्लेरा. रेटिना कुठे आहे आपला? हा. इथनं जेव्हा एक प्रकाश आतमध्ये येतो तेव्हा याची इमेज कुठे केंद्रित होते? तर रेटिनावरती कन्वर्ट होते. इथनं आतमध्ये येतोय, मग इथे तो आत त्या छिद्राद्वारे मध्ये तो प्रकाश येतोय आणि याची इमेज कुठे तयार होते? रेटिनावरती तयार होते. बरोबर आहे का? या गोष्टीला लक्षात घ्या. मग पुढे बघा, मग लेन्स काय आहे? लेन्सचं मी तुम्हाला सांगितलं काय? प्रकाश रेटिनावरती केंद्रित करते आणि रेटिना काय करते? प्रकाश संवेदनशील पडता काय करते? त्याच्यावर संवेदनशील ती इमेज झाल्यावर त्यावरती काय करते? ती इमेज पडत असते. आणि कशाद्वारे पडते? लेन्सद्वारे पडते. लेन्स कुठे आहे तुमची? बघा ही लेन्स आहे. ही काय आहे? लेन्स आहे. इथून ही इमेज कुठे बनते? रेटिनावरती बनते आणि मग ऑप्टिक नर्वद्वारे कुठे जाते? याचा सिग्नल ब्रेनला जाते. बघा या इमेजद्वारे आपण आणखी एकदा एक थोडीशी कॉम्प्लेक्स इमेज पाहूया, त्याद्वारे समजून घेऊया. बघा आता मी तुम्हाला महत्त्वाचे पॉइंट्स समजून सांगितले. आता बघा कुठून आणि कशी इमेज येत असावी.
बघा, प्रकाश हा प्रकाश आहे, म्हणजेच उजेड, लाईट ज्याला आपण म्हणतो, ती इथनं मध्ये येईल, इथे जाईल लेन्सवरती आणि लेन्सवरतून कुठे केंद्रित होईल, रेटिनावरती, म्हणजे या येल्लो पॉइंटवरती. दिसतंय तुम्हाला हा येल्लो कलरचा पॉइंट? इमेज इथे बनेल आणि या संवेदनशील इथून ते कुठे जाईल, ब्रेनकडे तो सिग्नल पाठवला जाईल. कशाद्वारे तो सिग्नल ब्रेनकडे पाठवला जाईल? ती नर्व कोणती? ऑप्टिक नर्व. हे खूप महत्वाचं आहे. ऑप्टिक म्हटलं की तुम्हाला आय हे लक्षात आलं पाहिजे, बरोबर आहे का? ऑप्टिक म्हटलं, एकदा तुम्ही ऑप्टिक समजले, ऑप्टिक म्हणजे काय? आय. तुम्ही लोक चष्मा घ्यायला कधी गेले असाल तर बघा, तुम्हाला काय, ते ऑप्टिकल्स मध्ये जातोय. कुठे जातोय? ऑप्टिकल्स मध्ये जातोय. म्हणजे काय म्हणतो ना आपण त्याला, ऑप्टिकल्स मीन्स काय? डोळ्यांच्या दवाखान्यात, बरोबर आहे? डोळे तपासायला मी जातोय, बरोबर आहे का? म्हणजे कुठला नर्व आहे? ती ऑप्टिक नर्व. त्यावरूनच त्याचं नाव ऑप्टिक नर्व असं दिलं गेलेलं आहे. मग इथे तुम्हाला विट्रस चेंबर, विट्रस ह्युमर, ॲक्वस चेंबर, ॲक्वस ह्युमर सुद्धा दिसतं. त्याबद्दल सुद्धा आपण पुढे जाणून घेऊया. नंतर बघा, लेयर्स असतात, स्तर असते डोळ्यांना. तर त्या कोणत्या लेयर आहेत? 3 लेयर आहेत, स्क्लेरा, कोरॉइड आणि रेटिना. स्क्लेरा काय करतं? बाहेरील पडदा आहे, पांढरा मजबूत थर डोळ्याचे संरक्षण करतो, जो आपल्या आयला, बघा हा जो व्हाईट थर दिसतो, हा काय करतो? डोळ्यांचे संरक्षण करतो आणि याला काय म्हटलं जाते? स्क्लेरा म्हटलं जाते. त्यानंतर येते कोरॉइड. रक्तवाहिन्यांनी समुद्र डोळ्यातला पोषण देतो. म्हणजे आपल्या ज्या रक्तवाहिनीचा जो समुद्र आहे यामध्ये स्क्लेरा काय करतं, त्याला कोरॉइड काय करतं की आपल्या डोळ्यांना पोषण देतं. म्हणजे काय करतं की एक आपण ओलावा देतं, पोषण देतं आपल्या डोळ्याला. तिसरी गोष्ट म्हणजे काय? रेटिना. रेटिना काय करते की प्रकाशग्राही पेशी असलेला थर काय करतो? प्रतिमा निर्माण होते. तुम्हाला जर का प्रश्न आला की प्रतिमा कुठे निर्माण होते, तर तुम्ही काय म्हणाल? रेटिनाद्वारे बनते. कशी बनते आणि कुठे बनते इमेज? रेटिनाद्वारे इमेज बनत असते. महत्वाचा भाग आहे रेटिना. हा, यावरती प्रश्न विचारायचे खूप चान्सेस आहेत. काय विचारू शकतात की प्रतिमा निर्माण कुठे होते, तर रेटिनावरती होते, हे लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट महत्वाची काय लक्षात ठेवायचं की कुठली नर्व, तर नर्व कुठली आहे? ऑप्टिक नर्व आहे. पुढे आपण जातो की प्रकाशग्राही पेशी असतात. 2 टाइप्सचे प्रकाशग्राही पेशी असतात. कुठकुठल्या? रॉड्स आणि कोन्स. कुठकुठले? रॉड्स आणि कोन्स. तर रॉड्स काय करतात माहिती आहे का? मंद प्रकाशात कार्य करतात. म्हणजे मंद प्रकाश केव्हा असतो? रात्रीच्या वेळी. आणि तेच रात्रीची दृष्टी आणि रंग ओळखू शकत नाही. रॉड्स कधीच रंग ओळखू शकत नाही. त्याच्याच अपोजिट असतात कोन पेशी, जे तेजस्वी प्रकाशात वर्क करतात. म्हणजे आपल्या सकाळच्या वेळी वर्क करतात आणि हे काय करतात? रंग ओळखू शकतात. आता तुम्हाला याचा कसं लक्षात ठेवायचं आहे माहित आहे का? रॉड्स आणि कॉन्स मध्ये बऱ्याचदा सगळे काय होतात? कन्फ्यूज होतात की रॉड्स मुळे आपल्याला कलर ओळखायला येतो की कोन्स मुळे ओळखायला येतं. तर कोन्सचा सी लक्षात ठेवायचा. कोन्सचा सी लक्षात ठेवायचा. सी म्हणजेच काय? कलरफुल. सी म्हणजे काय? कलरफुल. आणि कलरफुल जग केव्हा असते? सकाळच्या वेळी, बरोबर आहे? म्हणून कोन्सला कलरफुल लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय होते की सकाळच्या वेळी, म्हणजे अगदी तेजस्वी प्रकाशात आपल्याला म्हणजे जी गोष्ट आहे ती दिसण्यास मदत करते आणि काय करते? रंग स्पष्ट करते. तीच गोष्ट रॉड्स करू शकते का? रॉड्स काय करतं की एकदम डीम लाईट मध्ये वर्क करतं, म्हणजे रात्रीच्या वेळी, आणि काय करतं? रंग तो ओळखू शकत नाही. सी वरून कलरफुल असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. मग बघा, फोविया किंवा येल्लो स्पॉट ज्याला म्हणतो आपण, आणि ब्लाइंड स्पॉट, हे 2 स्पॉट खूप लक्षात घ्यायसारखे. येल्लो स्पॉट आणि ब्लाइंड स्पॉट इथे कुठे तुम्हाला मेन्शन केलेलं सुद्धा असू शकते, किंवा यात मेन्शन नाही केलेलं, मी तुम्हाला सांगते. बघा, ब्लाइंड स्पॉट आणि येल्लो स्पॉट काय आहे लक्षात ठेवा. काय खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत हे सुद्धा. येल्लो स्पॉट काय करते? सर्वाधिक स्पष्ट दृष्टी देते आणि इथे फक्त कोन पेशी असतात. इथे फक्त कोन पेशी असतात. आणि का इथे कोन पेशी असाव्या? कारण की कोन पेशीच काय करतात? कलरफुल इमेज बनवतात. जे
पेशी कलरफुल इमेज बनवेल तीच तर सगळ्यात जास्त स्पष्ट इमेज देणार ना आपल्याला. म्हणून असा लॉजिक लावून लक्षात ठेवायचं की येल्लो स्पॉट म्हणजे फोविया जो आहे त्यामध्ये नेहमी काय असतो, कोन सेल्स असतात. कारण की कोन सेलच आपल्याला काय करतात, कलरफुल इमेज देतात. आणि फोवियाचं काम काय, सर्वाधिक स्पष्ट इमेज बनवून देणे. ब्लाइंड स्पॉटच आपल्याला एक गोष्ट दर्शवते. ब्लाइंड म्हणजे काय, आंधळ. ब्लाइंड स्पॉट काय म्हणते, ऑप्टिक नर्व बाहेर पडण्याचे ठिकाण. येथे प्रकाशग्राही पेशी नसतात, जिथून ऑप्टिक नर्व बाहेर पडते. बघा इथनं काय होते की बघा इथे फोविया मेन्शन केलेला आहे तुम्हाला. फोविया म्हणजेच काय, येल्लो स्पॉट. इथे काय होते, सगळ्यात जास्ती क्लिअर इमेज दिसते तुम्हाला. कुठे, इथे. आणि या फोवियामध्ये क्लिअर इमेज असून इथे कोणत्या पेशी असतात, कोन सेल्स. म्हणजे कोन पेशी इथे असतात. कुठे असतात त्या कोन पेशी, बघा इथे तुम्हाला दिसणार. आणि इथे ही जी नर्व बाहेर जाते इथे असतो एक ब्लाइंड स्पॉट. ज्या ब्लाइंड स्पॉट वरती कुठलाही प्रकाश पडत नाही, त्यामुळे इथे कुठलीच इमेज क्रिएट होत नाही. बरोबर आहे का. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे डोळ्यांमध्ये असलेलं द्रव्य. दोन प्रकारचे मी तुम्हाला सांगितलं होतं, ॲक्वस ह्युमर आणि विट्रस ह्युमर मी तुम्हाला सांगितलं होतं. ॲक्वस ह्युमर काय करते, कॉर्निया व लेन्स दरम्यान डोळ्यातील दाब नियंत्रित करतो. आणि लेन्स आणि रेटिनाच्या मधला आकार कोण टिकवतो, तो विट्रस ह्युमर सांगतो. तुम्हाला इमेजद्वारेच कळलं असेल. बघा लेन्स आणि रेटिना लक्षात कसं ठेवायचं, लेन्स आणि रेटिना व्ही आहे समजा, लेन्स रेटिना LVR असं होतं त्याला, किंवा LV तुम्ही लक्षात ठेवू शकता. LVR असं मी त्याला लक्षात ठेवलं होतं, V मध्ये घेतला होता. LVR म्हणजे लेन्स आणि रेटिनाच्या मध्ये. ॲक्वस काय करतो, कॉर्निया आणि लेन्सच्या मध्ये. तर मी केलं होतं CAL, कॉल नाही होत, CALL कॉल होतं, पण CAL म्हणून मी ॲक्वस ह्युमरला लक्षात ठेवलं होतं. CAL म्हणजे काय, कॉर्निया आणि लेन्सच्या मध्ये ॲक्वस ह्युमर. आणि LRV म्हणजे LVच्या मध्ये काय येतो, R येतो, म्हणजे लेन्स आणि रेटिनाच्या मध्ये येतो. असं आपण त्याला लक्षात ठेवू शकतो. बघा आता पुढे जायच्या पहिले एक खूप चांगली तुम्हाला मी गोष्ट सांगते, ती म्हणजे काय की सिंहावलोकन बॅच 3.0 आपल्याकडे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी 2026 मध्ये 31 मे जे आपलं टार्गेट आहे, यासाठी आपण सिंहावलोकन 3.0 ही बॅच लॉन्च केली आहे. ज्यांनाही या बॅच साठी आणखी काही महत्त्वाचे इन्फॉर्मेशन पाहिली आहे ते अकॅडमीच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून ही बॅच जॉईन करू शकता. तसंच सिंहावलोकन 3.0 सोबतच प्रहार 4.0 सुद्धा आपण लॉन्च केलेली आहे, जी कंबाईन पूर्व परीक्षा 2026 साठी गट ब आणि गट क साठी आपण लॉन्च केलेली आहे, ज्याचं टार्गेट आहे 14 जून आणि 12 जुलै. ही बॅच सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये राहणार आहे. या बॅच साठी सुद्धा तुम्हाला काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन हवी असेल तर अकॅडमीच्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅच सुद्धा जॉईन करू शकता आणि तुम्हाला हवी ती इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. बघा याच्यानंतर आपण अकोमोडेशन शिकूयात. अकोमोडेशन म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का, अनुकूलन म्हणजे काय की डोळ्याचा मात्र आकार कसा असतो, कुठे असतो, कसा असतो. बघा लेन्सचा आकार बदलण्याची क्षमता असते. काय असते, डोळ्यांमध्ये लेन्सचा आकार बदलण्याची क्षमता असते. बघा जवळची वस्तू जर का असली तर ती लेन्स जाड असते, आणि जर का दूरची वस्तू असली तर लेन्स थिन असते, पातळ असते. बरोबर आहे का. तुम्ही पाहिलं असेल आपल्याला चष्मा असतो, आता मला सुद्धा चष्मा आहे, पहा चष्मा जेव्हा आपल्याला असतो, दूरचा चष्मा जर का आपल्याला असला तर जी चष्म्याची जी थिननेस आहे ती काय असते, थिन असते. ते आपण जो म्हणतो त्याला आपण ते मिरर यूज करतो तो जर लेन्सेस जे आपण यूज करतो, जर का जवळचा आपल्याला वस्तू दिसत नसेल तर आपल्या लेन्स कसे असतात, जाड असतात. बघा सिलिअरी स्नायू हे कार्य नियंत्रित करते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, सिलिअरी स्नायू काय करतं की लेन्सचा आकार बदलण्याची क्षमता याच्यामध्ये असते. जर का जवळची वस्तू पाहिजे तर लेन्स जाड, दूरची वस्तू पाहिजे तर लेन्स पातळ. हे कोण करतं, हे अकोमोडेशन कोण करतं, सिलिअरी स्नायू करतं. ठीक आहे, या गोष्टीला सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मग
आता आपण सगळ्या गोष्टी शिकलो की कशी प्रतिमा तयार होते, कुठे होते, काय काय आहे, लेन्सचं अकोमोडेशन काय आहे, डोळ्यांची साईज कशी आहे, किती आहे. आता महत्त्वाची गोष्ट आहे की प्रतिमा मात्र तयार कशी होते. तर प्रतिमा तयार व्हायला 5 स्टेप्स लागत असतात. पहिली काय, प्रकाश कॉर्नियातून प्रवेश करतो. मी तुम्हाला सांगितलं की प्रकाश कुठून येतो, कॉर्नियामधून येतो. प्रकाश कॉर्नियाकडून आतमध्ये आला की तो बुबुळांद्वारे पुढे जातो. मग काय होतो, लेन्सवरती प्रकाश पडतो, लेन्स रेटिनावर त्याची इमेज तयार करते. मग ती इमेज, तो सिग्नल काय होतं, ऑप्टिक नर्वद्वारे मेंदूला जाते आणि मेंदू एक इमेज तयार करते. पण मेंदू इमेज तयार करताना कशी करत असावा, रियल म्हणजे खरी, इन्व्हर्टेड म्हणजे अपसाइड डाऊन. जर का असं असेल तर अशी इमेज तयार करते. आपल्याला ती अपसाइड डाऊन दिसते, म्हणजे इन्व्हर्टेड इमेज ब्रेन तयार करतो, आपल्याला ती कशी दिसते, इन्व्हर्टेड दिसते. मग डिमिनिश्ड म्हणजे छोटी इमेज तयार करते. बघा आता लक्षात घ्या, सगळ्यात पहिले काय, ते कॉर्नियाद्वारे लाईट आतमध्ये आला, बुबुळांद्वारे तो पुढे गेला. मग काय झालं, लेन्सद्वारे तो कशावरती केंद्रित करण्यात आला, रेटिनावरती. रेटिनानी काय बनवली, इमेज बनवली. ती इमेज पुढे त्याचा सिग्नल कोणाला गेला, ऑप्टिक नर्वद्वारे ब्रेनला गेला आणि ब्रेननी त्याची रियल, इन्व्हर्टेड आणि डिमिनिश्ड अशी काय बनवली, इमेज बनवली आपल्या समोर. बघा त्याच्या पुढे पाहूया आणखी काय होते. तर आता बघा, आता डोळ्यांमध्ये काही दोष सुद्धा येतात. दोष म्हणजे काय, आपल्याला चष्मा लागतो, बऱ्याच लोकांना लांबचं दिसत नाही, बऱ्याच लोकांना जवळचं दिसत नाही. तर बघा, जर का आपल्याला दूरची वस्तू दिसत नसेल, जर का आपल्याला दूरची वस्तू दिसत नसेल तर आपल्याला मायोपिया हा आजार आहे. दूरसाठी मायोपिया, जवळच्या वस्तूसाठी हायपरमेट्रोपिया. दूरची वस्तू जर का आपल्याला कॉनकेव्ह लेन्स वापरावी लागते आणि जवळची वस्तू जर का आपल्याला नाही दिसते तर कॉन्व्हेक्स लेन्स वापरावी लागते. बघा कसं लक्षात ठेवायचं. आता मी याला FC म्हणून लक्षात ठेवलं होतं, पुण्याला FC रोड म्हणून आहे, फार कॉनकेव्ह. आता तुम्ही म्हणाल मॅडम कॉन्व्हेक्स पण आहे, पण कॉन्व्हेक्स मध्ये V येतो, म्हणून मी याला लक्षात ठेवायला FC वापरलं होतं. फार कॉनकेव्ह, जवळ म्हणजे काय, नियर, NV, कारण की कॉन्व्हेक्स मध्ये V येतो. तर नियर V आणि फार C. दूरची वस्तू असली तर कॉनकेव्ह C आला ना मध्ये. ते जर का जवळची वस्तू असली म्हणजे नियर, जवळची वस्तू असली तर काय, V म्हणजेच काय, कॉन्व्हेक्स. असं मी त्याला लक्षात ठेवलं होतं. आणि बघा पुढचा एक आजार आहे प्रेसबायोपिया. प्रेसबायोपिया काय होतं, वयानुसार जी आपली दृष्टी कमी होत असते त्याला आपण प्रेसबायोपिया म्हणतो. बघा खूप स्टुडंट्स यामध्ये कन्फ्यूज होतात की जर का मायोपिया असेल तर मग कुठलं लेन्स वापरायचं, किंवा हायपरमेट्रोपिया असेल तर कुठलं लेन्स वापरायचं. तर मायोपियामध्ये दूरचं दिसत नाही. दूरचा दिसण्याचा दोष म्हणजे FC कॉनकेव्ह, NV म्हणजे काय, नियर, जवळचं दिसत नसेल तर V म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स. हायपरमेट्रोपिया म्हणजे एवढी मोठी गोष्ट आहे ना ती, म्हणून जवळ पाहिजे, मोठी गोष्ट जवळ पाहिजे. छोटी गोष्ट आहे ना, मायोपिया म्हणजे दूर, मायोपिया म्हणजे माझ्या दूर, असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट आहे की डोळ्यांचे सामान्य आजार. डोळ्यांचे सामान्य आजार तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे. नाईट ब्लाइंडनेस असेल, रात्रीचा आंधळेपणा. बऱ्याच जणांना तुम्ही पाहिलं असेल की रात्रीचं त्यांना काहीच नाही, रात आंधळेपणा ज्याला आपण म्हणतो, त्याचा कशामुळे, ते विटामिन A ची जेव्हा आपल्यामध्ये कमतरता होते तेव्हा आपल्याला रात आंधळेपणा येतो, बरोबर. कॅटरॅक्ट येते म्हणजे लेन्स जी आपली आहे ती पारदर्शक होते, त्याला काय म्हणतात, कॅटरॅक्ट. मग काय होतं, ग्लुकोमा म्हणजे डोळ्यातील दाब वाढतो. मग येतं कलर ब्लाइंडनेस, रंग ओळखण्यात अडचण होते. कलर ब्लाइंडनेस बघा, तुम्ही एखाद वेळेस ऐकलं सुद्धा असेल. तुम्हाला उदाहरणात्मक म्हणजे तुम्ही गौरव खन्ना जो आपला एक ऍक्टर आहे, तुम्ही त्याला पाहिलं असेल, त्याला कलर ब्लाइंडनेस आहे. तो काही रंगांना ओळखू शकत नाही. तर तो कशामुळे होतो, तो कशाचा आजार आहे, डोळ्यांचा आजार आहे, ज्यामध्ये आपल्याला रंग ओळखण्यास येत नाहीत. आत्ता 3 ते 4 महत्वाचे पॉइंट इथे आपण आपल्या पूर्ण आयला म्हणजे ह्युमन आयला वाइंड अप करतोय. या वाइंड अप करताना ह्या 5 गोष्टी तुम्हाला हे आकडेवारी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डोळ्याची लेन्स कशी आहे, बायकॉन्केव्ह.
तर बाय कॉन्केव्ह का असावं? कारण की आपल्यामध्ये दोन्हीही लेन्स आहे. आपण दूरचं सुद्धा पाहू शकतो आणि जवळचं सुद्धा पाहू शकतो. जेव्हा आपल्यामध्ये काही डिफेक्ट्स येतात, कशामुळे? अगदी खूप जास्ती स्क्रीनिंग केल्याने, खूप ताण देऊन जेव्हा आपण कुठलं काम करत असतो डोळ्यांवरती, त्यामुळे. पण डोळ्याची लेन्स कशी आहे? नेहमी बाय कॉन्व्हेक्स असते. मग कॉर्निया सर्वाधिक काय असते? अपवर्तन करते. म्हणजे सगळ्यात जास्ती कुठे हे बनते इमेज? कॉर्नियाला बनते. सामान्य दृष्टीचं अंतर काय आहे? 25 सेंटीमीटर आहे. सामान्य व्यक्ती ज्याचे डोळे अगदी छान आहेत तो 25 सेंटीमीटर इतक्या अंतरापर्यंत पाहू शकतो. रॉड पेशी आणि कोन पेशी मी तुम्हाला सांगितले. कोन पेशी काय करतं? कलरफुल इमेज आपल्याला दाखवतं, एकदम प्रकाशात आपल्याला इमेज बनवून देतं. रॉड पेशी काय करतं? रात्रीच्या वेळी आणि काय करतं? कलर ओळखू शकत नाही. हे रॉड पेशी किती असतात आपल्यामध्ये? 120 मिलियन एवढे असतात. आणि कोन पेशी किती असतात? किमान 6 ते 7 मिलियन इतके असतात. बघा, याच पॉइंट्सवरती आपण काय करू? आपला ह्युमन आय म्हणजेच ह्युमन डोळ्याला इथे आपण काय करू? वाइंड अप करू. बघा, जेवढे मी पॉइंट्स तुम्हाला सांगितले हे अगदी महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. आणि इतका जर का तुम्ही अभ्यास केला तर 100% तुम्ही ह्युमन आय वरती येणारे क्वेश्चन्सला आरामात सॉल्व्ह करू शकाल. थँक्यू सो मच माझं लेक्चर पाहण्यासाठी. आणि काही डाऊट असल्यास कमेंट सेक्शनला सांगा.